करवीर पोलिसांची दारू वाहतुकीवर धडक कारवाई. 13.69 लाखांचा मुद्देमाल जप्त. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या देशी विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांविरोधात कारवाई करत 4,59,000 रुपयांची दारू, टेम्पो व चारचाकी वाहनासह एकूण 13,69,575 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कळंबा परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. कारवाई दरम्यान एका चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 31,700 रुपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी संशयित शहाजी सातापा बर्गे व 48 राहणारा अर्जुनवाड तालुका राधानगरी याच्याकडून दारूसह वाहनाचा एकूण 7,31,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कोल्हापूर राधानगरी मार्गावरील एका टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये 4,27,875 रुपये किमतीची देशी विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी संशयित मुबीन अजित शेख वय 26 राहणार शिवाजीनगर पुलाची शिरोली तालुका हातकणंगले सध्या राहणार बुधाळकर नगर कळंबा तालुका करवीर याच्याकडून दारू व वाहनांसह 6,37,875 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात जप्त केलेला मद्यसाठा गोल्डन वाईन्स व मेरवाडे वाईन्स येथून खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित वाईन्स व्यावसायिकांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजित पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील आणि श्रीधर जाधव यांच्या पथकाने केले. ब्युरो रिपोर्ट SR News 24 कोल्हापूर.